पहिल्यांदाच येऊन पोहोचलोय पुण्यामध्ये रोड शो आणि कॉम्पिटिशनचा व्लॉग करायला. सांगितलं तसं आज आहे 1 ऑगस्ट आणि मला सध्या इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगचा विषय चर्चेचा विषय पद्मावतीमधलं कॉम्पिटिशन आहे. आपण लाईन बघितली ऑलमोस्ट सगळी तिथं ब्रँड आहे आणि आपण चाललोय इथून मार्केट यार्ड आणि बुलटेकडीला तिकडे ऑलमोस्ट कॉम्पिटिशन सेटअप जास्त आहे. याच कॉम्पिटिशन झालं 8 फुटी वर्ष 4 फुटी 4 टॉप. पुण्यामध्ये बऱ्याच वेळा आपण ओपनिंगचा व्लॉग केला पण आज पहिल्यांदाच येऊन पोहोचलोय पुण्यामध्ये रोड शो आणि कॉम्पिटिशनचा व्लॉग करायला. नमस्कार मित्रांनो, मी ऑनलाईन फर्स्ट युट्यूबर साऊंड गँगेस तुमचं वन साइड स्वागत आहे आपल्या आजच्या पुणे वारीमध्ये, पण ह्यावेळी रोड शो मध्ये. जसं सांगितलं तसं ओपनिंगचे तर भरपूर म्हणजे मार्केट जाम करून टाकलंय आपण तशा, पण आपण पहिल्यांदाच येतोय ते म्हणजे आपल्या रोड शो साठी. आज आहे 1 ऑगस्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे जयंती आणि पुण्यात ही जयंती गेल्या 5 ते 6 वर्षात किती मोठ्या प्रमाणात चालली आहे ते तुम्हाला माहित आहे. सो आपण ह्या वर्षी ती तुमच्या पुढे सादर करणार आहे आपल्या व्लॉग. चला. आणि जसं सांगितलं तसं आज आहे 1 ऑगस्ट आणि मला ऍक्च्युली 2 शो आहे तिथं. एक आहे ते आपण एका ओपनिंगला जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण लाईन कव्हर करणार आहे. आणि सांगितलं तसं लाईन कव्हर करताना आपण पद्मावती, आंबेलोडा, गुलटेकडी आणि मार्केट यार्ड अशा काही गोष्टी कम्प्लीट म्हणजे व्हिजिट करणार आहे जिथं साऊंडची लाईन असते, ब्रँड पण आहेत आणि कॉम्पिटिशन सेटअप पण आहेत. सो असा आजचा खतरनाक वाला शो मजा येणार आहे कारण की पहिल्यांदाच मी एक्सपिरियन्स करणार आहे पुण्याचं कॉम्पिटिशन, पुण्याचे मोठे मोठे साऊंड, काही माझे आवडते साऊंड्स आणि त्याचबरोबर आपण ज्या ओपनिंगला चाललोय तो पण. सो लेट्स गो. भेटतो मी डायरेक्ट आता लोकेशनवर. पहिल्यांदा तर पद्मावती येतं. भावानो कायम सारखं मी पुण्यात आल्यावर मला घ्यायला परत एकदा डिभाव आहे. Turn right onto शिवदर्शन रोड, then turn left onto संतनगर रोड. इथून आपण सुरुवात करू. बाकी कुठं कुठं जातोय आता डिभाव कुठे नेतील तिकडे जाऊ, काय विषय नाही. पण साऊंडचा आवाज यायला लागला त्यामुळे माझा जोश जरा वाढायला लागलाय. कंटिन्यू शो असल्यामुळे जरा असं मला डोकं वगैरे दुखतंय आता कारण की काल दिवसभर ट्रॅव्हलिंग रात्रभर ट्रॅव्हलिंग केलंय तिथून इकडे. सो आता बघू, आम्ही पद्मावतीत आलोय पहिल्यांदा. इथं कोणते कोणते साऊंड भेटतात बघतो आणि त्याच्यानंतर आपण दुसरीकडे आता. आणि पहिला साईड साऊंड आपल्याला दिसला इथं RR पॉवर, RA कॅबिनेट आणि जी भिंत आहे ना तुम्हाला दाखवतो का बघा.
आता आपण पहिला सेटअप म्हणजे RR पॉवर बघितला, जे आपल्याला आले तिथून भेटला. 7 का 6.5 फुटांची टॉपलाईन आहे, शेवट वाजते. आणि आता वरून लाईट यायला लागलाय. आणि आपल्यासारखं तिकडे नाही की कॉम्पिटिशन सेटअप आहे आणि ब्रँड आल्यावर बंद करतात वगैरे. कंटिन्यू चालू कोणता पण सेटअप येईल. तर आता लाईट डिझाईन त्यांचं कॉम्पिटिशन होईल. आणि त्याच्यानंतर जो MD शिरवळवाला आहे वगैरे, त्यांच्या ज्या नवीन आता टॉपलाईनचं इन्स्टॉला मार्केट चाललंय, त्यांचं आणि RR पॉवरचं कॉम्पिटिशन होणार आहे. तर मी इथं थांबतोय थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर परत आपण ओमकार बात्तर वगैरे आतर वगैरे कुठं भेटताय त्या तिकडे जाऊ. थांबा. हेच सॉरी पद्मावतीच आहे. आणि पुढं आपल्याला भेटत्या लॉइडलीची एक नवीन सिरीज लॉन्च झाली. असं काय तर नाव आहे, रिच ऑडिओ तर्फे, कंपनी तर सेटअप तर्फेच लागलेली. दाखवतो तुम्हाला. चालू होती मगापासून, आता बंद आहे पण होईल चालू. दाखवतो. बाई पाठीमागा लॉइडली बघितली, अलेक्सिस सिरीज आता नवीन लॉन्च झालेली. पुढे जेवढं बेसचं मटेरियल नाही तेवढं पाठीमाग आहे. शेवट विषय पुढे 6 बेस आहेत आणि पाठीमागा 8 बेस टाकले. नागपुडा विषय जुरा बोलते. सो भारी वाजते लॉइडली. पण आता आपण पुढे जाऊया. अजून कोणता भेटतोय जय गणेश आहे. जय गणेशच्या भरपूर सेटअप आपल्यासोबत मारून. जसं मी तुम्हाला पुढून सांगायला होतो, MT ऑफिस ठीक आहे आणि नवीन सिरीज आहे 2.0 ना. MT 2.0 भारी दिसतंय लुक वगैरे. ब्रँडेड वापरले आम्ही बाहेर सगळं ब्रँडेड आहे. ओके भारी वाटतं ना. थँक्यू. तो बघूया आता पुन्हा फोन करताय. आता होता तो MT ऑफिस होता. भाई इधर देखो, ब्लैक हॉर्स वेंकटेश V20 12+12 मटेरियल आहे. बंद आहे. V20 होता पण बंद होता. आता पुढे आपल्याला ट्रस्टचा दिसतोय अस्त्र साऊंड. सिरीज कोणती आहे मला नाही माहिती, पण ट्रस्ट ऑडिओचं मटेरियल आहे अस्त्र. बघूया. त्या ऑर्डरवर समीर व्हायच्या 2 ऑर्डर आहेत. समीर का
सध्या इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगचा विषय, चर्चेचा विषय एमडी. भावना पद्मावती मधलं कॉम्पिटिशन आणि सेटअप आपण लाईन बघितली ऑलमोस्ट सगळी. तिथं ब्रँड आहेत आणि RR पॉवर साऊंड एकटा कॉम्पिटिशन वाला चौकात आहे आणि त्याचं कॉम्पिटिशन झालं तर ते फक्त MD वाल्यासोबत होऊ शकतं. पण MD लाईनला खूप माग आहे. त्यामुळे आता आपण चाललोय इथून मार्केट यार्ड आणि गुलटेकडीकडं, जिकडं ऑलमोस्ट कॉम्पिटिशन सेटअप जास्त आहे. सो आपण ते बघतोय आणि MD इकडे येईपर्यंत रिवर्स इथं यायचं असं ट्राय चाललंय, बघू होते का. आता तिकडे जाऊन पहिले तिथले सगळे सेटअप कव्हर करूया. बऱ्यापैकी तिकडे डिबाव सगळे कॉम्पिटिशन वाले आहेत ना. हा, पॉवरफुल विषय, पॉवरफुल. सो बघू तिकडे जाऊन. धावलो आपण. माझी ताकद काय? तुझ्या बापाला विचार माझी ताकद काय? तुझ्या बापाला विचार माझी ताकद काय? तुझ्या बापाला विचार माझी ताकद काय? काही 8 फूट वरचं 4 फूट दाखवतो तुम्हाला. डिपार्टमेंटला व ट्रॅफिकला सहकार्य करायचे. आलेल्या सर्व लवचे भक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत.
म्हणतो काय एक आता उठलो आर्यन कंपनीचा 8 फुटी आहे बहुतेक. गायच कॉम्पिटिशन झालं 8 फुटी वर्सेस 4 फुटी 4 टॉप. कॉम्पिटिशन बाजूला ठेवा, पण एवढं कॉम्पिटिशन आमच्या इकडे झालं असतं ना एवढा वेळ आणि एवढं इशारा बिशार 100 भांडणं झाली असती. इथे एवढे इशारा बिशार चाललेत पण भांडणं होत नाहीत आणि चेंगराचेंगरी होत नाही, एवढा विषय आहे. नाहीतर आमच्याकडे आतापर्यंत 100 भांडणं झाली असती जर तू माझ्याकडे इशारा का केला यावर. बाकी 8 फुटी ते 8 फुटी शेवटी काय पण म्हणा, आम्ही त्याचा हिशोब पण केला आता. कोटीच्या भाऊ शेवट विषय मजा आली पहिलं कॉम्पिटिशन. आता इथून पुढे आपण जमलंच तर आतरो पण इकडे घेऊन जाऊ तर डर किंवा अजून कोणते साऊंड दिसले तर बघू. कसं माहिती का, अंधार होतो त्याला रात्र म्हणतात, तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यांचा बाप म्हणतात. तुला तर कोण कोण मावळे सगळे धातू गरजेच बोलायचं. मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की तर मावळे हातूर करायचे बिटूर कमांड वन शिव लेट्स गो. उसमधला काय माझी ताकद, उसमधला
1 hour later. पाहुणा RR पाऊल साऊंड तर बंद झालाय, हे बघू शकता. बाकी सगळे मिरवणूक तिकडे पुढे गेल्या. हे बघा इकडे आहे मिरवणूक. आता आपण आलेलो RR पाऊल साऊंड, तो बंद झालाय. वन साइड वाजलाय पाहून 7 फुटाचं भिताडत होतं, भिताडासारखं वाजलं. स्वतः बघू इथनं पुढे नियोजन काय. मी मिरवणुकीत जायचं ट्राय करतो. बाकी RR तर बंद झालाय, आता बघतो मी पुढे. तर काहीच मी RR पावर साऊंड कडे थांबा, कॅमेरा खराब झाला. हा, तर मी म्हणतो तो RR पावर साऊंड कडे मी पाठीमागा आलतो. पण त्या चौकात वन साइड पोलीस आहेत आणि त्यांनी साऊंड आता बंद केलाय. सो आता आपण चाललोय सारसबाजी जिकडं सगळे सेटअप जेवढे आजच्या काही मिरवणूक आहेत ते सगळे येत आहेत. आणि प्लस आपल्याला अथर्व पुणेकर अजून बघायचा राहिलाय, सो त्याला पण बघायचं आहे पहिल्यांदा जाऊ. आणि जर कॉम्पिटिशन झाले अजून सारसबाग जवळ तर ते पण दाखवतो. पहिला तर आपण अथर्वचं टार्गेट ठेवू, की अथर्वकडे जाऊया. सो लेट्स गो, चला.
माई बास पुणे शेवट झाला आणि जे पाहिजे होतं ते शेवटला मिळालं पण. अथर्व पुणेकर, चांतारा, जय गणेश 76, एपी कंपनी, जेवढे काही मोठे टॉप घेऊन आलते आज सगळ्यांचं कॉम्पिटिशन आपल्याला एकत्रच बघायला मिळालं. सो पुण्याच्या ह्या व्लॉगचा एंड होता ना लय खतरनाक आपल्याला शूट भेटले. बाकी ब्रँड पण लय खोलून वाजवत होते आता सगळेच. ब्रँड पण सगळेच खोललेत भाऊन, वन साइड आवाज. सो मी पास केलाय आता, निघालोय घरी म्हणजे पुण्यातच. भाऊ तुम्हाला कसा वाटला आजचा शो मला कमेंट करून नक्की सांगा. अजून पुढे त्या दिवशी माझं स्टोरेज खतम झालं त्यामुळे व्हिडिओ नाही केला. मी आलो त्याच्यानंतर शो वरून, मी पुण्यावरून रिटर्न पण आलो आपल्या बत्तीसला. त्याच्यानंतर माझे दुसरे शो पण झाले आणि आज एडिट करताना हा व्हिडिओचा एंड करतोय. पुण्यात फर्स्ट टाइम रोड शो करून आणि कॉम्पिटिशन बघून मजा आली. मी माझ्याकडून जेवढं होता येईल तेवढं ट्राय केलं प्रत्येक ठिकाणी जाऊन साऊंड कव्हर करण्याचं. पण पुणे एवढं मोठं आहे, पुणे साऊंड सिटी एवढी मोठी आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोहोचणं मला शक्य नव्हतं. काही साऊंड माझ्याकडे मिस पण झाली असती, पण मी जेवढं कव्हर करता येईल तेवढं केलं, जितके कॉम्पिटिशन करता येईल तेवढं केलं. बाकी मजा आली पुण्यात. आणि इथून पुढे पण मी शब्द देतो की पुण्यातल्या रोड शोच्या शोजला मी नक्की येत जाईन. आपण ओपनिंग वगैरे तर येतोच, पण रोड शोच्या व्हिडिओ सुद्धा मी लवकर तुमच्यापर्यंत आणि सो पुणेवाली पब्लिक कोण बघत असलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट लेवलचं आपण कॉम्पिटिशन असू दे, ब्रँड असू दे, ओपनिंग असू दे, सगळ्या प्रकारचं ब्लॉग आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येतो. आणि 32 सांगली, कराड, कोल्हापूर साईडच्या कॉम्पिटिशनचं व्हिडिओज पण आपल्या चॅनलवर कंटिन्यू असतात. त्यामुळे तुम्हाला असेल आवडतं नक्की सबस्क्राईब करा. साऊंड लाईनसाठी मी, माझ्यासाठी साऊंड लाईन आहे. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय साऊंड लाईन.